नमस्ते सर्वांना. आज आपल्याला जर बघितलं गेलं ना 3 महिने बाकी आहे मेच्या एक्झामसाठी. त्या 3 महिन्यामध्ये आपली काय एक्झामच्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आज सर्वात जास्त महत्त्वाचा म्हणजे तो पॉइंट आहे. आता तुम्ही जर बघितलं गेलं ना, आपण प्रिपरेशन वर्षापासून करत असतो, 2 वर्षापासून करत असतो, 3 वर्षापासून करत असतो आणि आता ह्या क्षणाला काय करायचं माहिती आहे का? या 3 महिन्यामध्ये टेस्ट सीरीजवर जास्त थोडा भर द्यायचा आहे. टेस्ट सीरीज सॉल्व्ह करताना ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे आहे, ती मी तुम्हाला आज डिटेल स्ट्रॅटेजी सांगणार आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीनं जर तुम्ही जर गेलात ना, 100% चांगले मार्क्स घेऊन येणार आहे. तुम्हाला एक मी सांगतो फक्त ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता करंटला काय करायचं तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर साऱ्या टेस्ट सीरीज अवेलेबल असतील. तुमच्या समोर जी पण टेस्ट सीरीज असेल ना, कोणतीही एक टेस्ट सीरीज पिकअप करायची. म्हणजे उदाहरण सांगितलं इन्स्टा रन इंडियाची तुम्ही पिकअप करू शकता, व्हिजनची करू शकता, जी-एस कोरची करू शकता. तुम्हाला जे वाटतं ते पिकअप करू शकता तुम्ही. आणि जर फॉर एक्झाम्पल सांगतो टेस्ट सॉल्व्ह करायच्या कशा? मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्हाला मी. इन्स्टा रन इंडियाची तुम्ही टेस्ट सीरीज पिकअप केली फॉर एक्झाम्पल. त्याच्या सेक्शनल टेस्ट किती आहे? कळालं? त्याच्या कॉम्प्रेशनल टेस्ट किती आहे? असे 2 त्याचे पार्ट बनवायचे. आणि 2 पार्ट बनवल्यानंतर आहे ना सेक्शनल टेस्ट आता जिओग्राफीच्या किती सेक्शनल टेस्ट आहे ते काउंट करायच्या. पॉलिटीच्या किती सेक्शनल टेस्ट आहे, एन्व्हायर्नमेंट बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टमच्या सेक्शनल टेस्ट किती आहे, त्याच्यानंतर सायन्स एंड टेक्नॉलॉजीच्या सेक्शनल टेस्ट किती आहे, इकॉनॉमिक्सच्या सेक्शनल टेस्ट किती आहे, यांना पूर्णपणे सेपरेटाइज करायचं आहे. यांना तुम्ही सेपरेटाइज ज्यावेळेस कराल ना, त्यावेळेस तुमच्या त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट बनायचं ह्या 3 महिन्यामध्ये. कारण की हे 3 महिने ना क्रुशियल पिरियड आहे. इथून मागे तुम्ही काय केलंय? त्यापेक्षा ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही जनरल स्टडीसाठी जितके इन्व्हेस्टमेंट कराल आहे ना, तितके रिझल्ट त्याचा बेस्ट भेटणार आहे. कारण की इथं आहे ना, आज क्वेशन पेपर कसा जरी रोटेट झाला ना, तुम्ही चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी अवलंबली ना, तर 100 प्लस येण्याचे चान्सेस भरपूर काय असतात. मी फक्त तुम्हाला जसं सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जा. पहिली गोष्ट म्हणजे नाही का जिओग्राफीचा जर आपण एक एक सब्जेक्ट पिकअप करतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आणि त्यालाच अंडरस्टँड करून तुम्ही सगळ्या विषयांना कन्सिडर करायचं आहे. कळलं? आता फॉर एक्झाम्पल जिओग्राफी आपण घेतला समोर कंपोनंट. जिओग्राफीच्या बाबतीत जर तुम्ही जर सॉल्व्ह करायला जर सेक्शनल टेस्ट त्याच्या असतील 10 किंवा 5 सेक्शनल टेस्ट आपण धरले त्याचे. जिओग्राफीच्या 5 सेक्शनल टेस्टमध्ये पहिली सेक्शनल टेस्ट आहे जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी आणि ओशिनॉलॉजीच्या रिलेटेड. त्याचे फंडामेंटल्स ऑफ जिओग्राफी म्हटलं जातं आपण त्याला. आता काय करायचं माहिती आहे का? आपल्याला ही सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करताना आपण आहे ना काय करायचं प्रिपरेशन करताना आहे ना जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ओशिनॉलॉजीला चांगल्या पद्धतीने रीड करायचं. चांगल्या पद्धतीने रीड केल्यानंतर आहे ना, आपण जेव्हा सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करत असतो. सॉल्व्ह केल्यानंतर आहे ना, कधी-कधी काय होतं आपली जंबलिंग होते. आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला स्ट्रक्चरच्या एक क्वेशन आहे. इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थच्या रिलेटेड एखादा क्वेशन पडलाय. त्याच्यामध्ये क्रस्ट काय आहे, मेंटल काय आहे, कोर काय आहे, यांना सेपरेटाइज करणारे ॲस्थेनोस्फिअर काय-काय आहे. त्याच्यानंतर लेहमन विलकता म्हणतो, लेहमन डिस्कंटिन्यूटी म्हणतो. याच्या बेसिसवर एक क्वेशन पडला आणि तुम्हाला 4 क्वेशनमध्ये लेहमन आहे का लेहमन विलकता आहे की दुसरं काहीतरी नाव आहे. याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली तुमची नेमकी कोणतं मार्क करावं काय. याच्यामध्ये असं घाबरून जायचं नाहीये. फक्त काय आहे ते सेक्शनल टेस्ट याच्यासाठी सोडवायचे असतात, की आपलं नेमकी चुकतं कुठे आहे? कळालं का? जिथं चुकतंय ना, तिथं पुन्हा जायचं आहे. पुन्हा शांततेनं प्रॉपर वाचायचं आहे. पुन्हा त्याच्यावर काम करायचं आहे आणि ते सेक्शनल टेस्टच्या पाठीमागच्या साइडला आन्सर पण दिलेले असतात तुम्हाला. मग ते आन्सरचं नाही का प्रॉपर ते त्याचं स्ट्रक्चर आन्सर कशा पद्धतीने पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ते डिस्क्रिप्शन पण वाचायचं आहे. पुन्हा फंडामेंटल्स ऑफ जे काही तुम्ही रिसोर्सेस यूज केले ना, तिथं पण जायचं आहे. तिथं आपलं कुठं चुकलं, काय चुकलं, या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि तो पॉइंट कव्हर केल्यानंतर पुढच्या पॉइंटला जायचं आहे. असं करता आहे ना तुमचं हे सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होत जातात एका-एका विषयाचे. जर आणि तुम्ही अशा पद्धतीने गेलात ना, सगळे विषय कॉन्फिडन्स पण तुमचा राईज होणार आहे. नंबर सेकंड 100 क्वेशन तुम्ही सॉल्व्ह करत असेल किंवा 50 क्वेशन सॉल्व्ह करत असेल, तर तुम्ही म्हणाल की नाही का वाचताना आमचे काही क्वेशन चुकतायत. 100 चुकतायत. 100चे 100 चुकू दे. फरक पडत नाही. परंतु 100 चुकल्यानंतर सुद्धा नाही का त्याच्यातनं आपल्याला शिकायचं आहे. 100 चुकांमधनं सुद्धा शिकायचं आहे 100 वेळा. समजलं? कारण की फ्युचरमध्ये जर त्या बेसिसवर क्वेशन पडला तुम्हाला लगेच आन्सर करता आलं पाहिजे. तरच आपण पुढे जाणार आहे, नाहीतर आपण पुढे जाणार नाहीये. नाहीतर काय ही मिस्टेक केल्यानंतर आपण फक्त वाचायचं आणि मिस्टेक करायची त्याच्यात लर्न करायचं नाही. असं योग्य होणार नाहीये. सो फक्त काय 100 मिस्टेक करा, 100 मधनं शिका. हे सेक्शनल टेस्ट जे असतं ना, ते शिकण्यासाठी, स्वतःला लर्न करण्यासाठी असतात. समजलं? असं जिओग्राफीचं कंपोनंट झालं, एन्व्हायर्नमेंट बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टमचं त्याच रिलेटेड करायचं. फॉर इकोसिस्टमच्या रिलेटेड काही क्वेशन सेक्शनल टेस्ट असेल, ती सॉल्व्ह करा. एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड, बायोडायव्हर्सिटीच्या रिलेटेड या जे काही सेक्शनल टेस्ट असतील ते सॉल्व्ह करा. इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड जे काही सेक्शनल टेस्ट असतील ते सॉल्व्ह करा. सगळ्यांच्या बेसिस सगळे अंडरस्टँडिंग केल्यानंतर आहे ना, तुम्ही नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टकडे वळा. तोपर्यंत डायरेक्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टकडे वळू नका. सेक्शनल टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केल्यात 3 महिन्याचा कालावधी बाकी आहे आणि 3 महिने बऱ्यापैकी भरपूर कालावधी पण आहे आणि जर वेळ ठरवलंच ना, तर काहीच कालावधी पण नाही. समजलं? फक्त पेशन्स राहा, काम राहा, अजिबात घाबरू नका. 3 महिन्यामध्ये टाईम मॅनेजमेंट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सकाळचं मॉर्निंगला तुम्ही ज्या वेळेला उठत असता ना, काही टाईम डिसाईड करायचा. 3 तास मी जिओग्राफीसाठी देणार आहे. 2 ते 2.5 तास मी एन्व्हायर्नमेंट बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टमला देणार आहे. त्याच्यानंतर जे बाकीचं इकॉनॉमिक्सला देणार आहे. त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंट बायोडायव्हर्सिटी आपलं पॉलिटीला देणार आहे, हिस्ट्रीला देणार आहे. तुम्ही दिवसभराचं शेड्यूल असं बनवून ठेवा.
आणि त्याच्या बेसिसवर आहे ना अर्धा तास, पाऊण तास सेक्शनल टेस्टला त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करा. आणि त्याच्यामुळे काय होईल तुम्ही कन्सिस्टंटली त्याच्या फ्लोमध्ये राहणार. समजलं? 3 तासामध्ये तुम्ही 2 तास रीड करा, अर्धा तास सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये काय चुकतंय त्या बेसिसवर पुन्हा ते 2 पुढच्या उद्याच्या याला काम करा. म्हणजे आज 3 तास दिला तुम्ही जिओग्राफीला, एक सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करायला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये दिला तुम्ही. स्वतःला द्या, अर्धा तास तो स्वतः द्या. तिकडचा कन्सिडर नका करू एक्झामच्या दृष्टिकोनातून 3 तास द्यायचे आपल्याला, अर्धा तास द्या त्याला. नवीन करतोय ना आपण कळालं का? टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून विचार नका करू. फक्त थोडा वेळ गेला जाऊ द्या. फक्त ते शिका. शिकण्यासारखी सेक्शनल टेस्ट. फक्त ज्यावेळेस तुम्ही हे 2-2.5 महिन्यामध्ये तुमच्या सेक्शनल टेस्ट सगळ्या सॉल्व्ह होतील ना, नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टकडे वळा. शेवटचा महिना पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करा आणि तिथं प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करूनच सॉल्व्ह करा. 1 तासामध्ये आपल्याला इतके-इतके क्वेशन सॉल्व्ह करायचे. 2 तासामध्ये आपल्याला इतके-इतके क्वेशन सॉल्व्ह करायचे. त्याची प्रॅक्टिस करा. तिथं सुद्धा चुकत असेल ना, त्याच्यातनं लर्न करा. त्याच्यातनं शिका. ज्यावेळेस तुम्ही हे शिकणार आहे ना, तुमची 100% ॲक्युरसी येणार आहे आणि एक्झाममध्ये सगळ्यात बेस्ट स्कोर आणणार आहे तुम्ही. सो फक्त घाबरू नका. शिकत चला आणि सेक्शनल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट याच्याकडे आता लक्ष द्यायला पाहिजे. सो गॉड ब्लेस यू ऑल द बेस्ट.